मी तुला एक प्रश्न विचारतो, पालक म्हणून त्याचं खरोखर उत्तर द्या. 2 खाणकामगार कोळशाच्या खाणीमध्ये काम करत होते आणि 2 तास काम केल्यानंतर ते वर आले. त्यातल्या एका माणसाचा चेहरा काळवंडला होता, कारण घाणीत काम करत होता. दुसऱ्याचा चेहरा ॲब्सोल्युटली स्वच्छ होता. आता दोघांपैकी चेहरा धुण्यासाठी पहिल्यांदा कोण जाईल? त्याच्या चेहऱ्यावर काळा येतो. ज्याचा चेहरा काळा झालाय तो ना. 99% लोक आपल्याला असंच वाटतं. करेक्ट. परंतु सायकॉलॉजिस्टच्या दृष्टिकोनात याचं उत्तर वेगळं आहे. ज्याचा चेहरा स्वच्छ आहे तो पहिल्यांदा गेला. हो. याचं कारण असं की ज्याचा चेहरा स्वच्छ आहे त्याने दुसऱ्याचा चेहरा बघितला आणि त्याला वाटलं की ह्याचा चेहरा जर का काळा झाला आहे काम केल्यामुळे तर माझाही झाला असेल, आणि म्हणून त्याला ती इच्छा झाली. याचा चेहरा काळवंडला होता, त्याला असं वाटलं की याचा चेहरा स्वच्छ म्हणजे माझाही स्वच्छ असेल, त्यामुळे तो काही गेला नाही. आणि पालक म्हणून हे आपल्याला जाणणं का गरजेचं आहे? कारण आपण नेहमी रिफ्लेक्शनवरती काम करतो, रियालिटीवरती काम करत नाही. आपण आपल्या मुलांमध्ये सुद्धा ना त्यांच्या वर्गामध्ये, त्यांच्या क्लासमध्ये, त्यांच्याबरोबर मित्रांमध्ये त्यांच्यामधले रिफ्लेक्शन, रिया अभ्यासात हुशार आहे पण माझा मुलगा अभ्यासाला एका ठिकाणी बसत नाही, अर्जुन खेळामध्ये खूप एनर्जी आहे पण माझ्या मुलामध्ये तेवढी एनर्जी नाही, या सगळ्या रिफ्लेक्शनवरती काम करतो. रियालिटीमध्ये अर्जुनचे स्ट्रगल्स वेगळे असतील, रियाच्या एन्झायटीज वेगळ्या असतील, त्याच्यात आपल्या मुलांच्या एन्झायटीज, आपल्या मुलांचे स्ट्रगल्स पण वेगळे असतील. हे कंपॅरिझन करून आपण त्यांच्यावरती अन्याय करतो. म्हणून पालक म्हणून आपण नेहमी रिफ्लेक्शनवरती नाही तर रियालिटीवरती काम करणं गरजेचं आहे.